महाबोधी बौद्ध विहाराच्या मुक्ती आंदोलनासाठी वसईमध्ये बौद्ध समाजाचं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसई विरारच्या हे आंदोलन सुरू आहे। वसईच्या बस आगारामध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि वसईच्या तहसील या परिसरामध्ये जाऊन तहसीलदाराला हे आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहेत। आपण त्यांच्याशी विचारू, काय सांगणार, कशा मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या अशा आहेत की जो 1949 चा कायदा आहे की आपला जो बौद्ध महाबोधी बुद्ध विहार ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे तो आम्हाला ब्राह्मण मुक्त झालाच पाहिजे। आपण काळा कोट वकिलाचा कोट घालून आलेला आहात, कायदा काय सांगतो, आपली काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की आमचा जो विहार आहे बुद्धगयाचं ते आमच्या ताब्यात आलं पाहिजे। महाबोधी बुद्ध विहार जे आहे हे त्यांच्या ताब्यात आलं पाहिजे असं प्रत्येकाची मागणी आहे। आपल्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? मोर्चाचं स्वरूप आता आम्ही इथून वॉकिंग जाणार आहोत, तहसीलला निवेदन देणार आहोत। कसं आहे की ख्रिश्चनांचं जे हे चर्च आहे ते त्यांच्या हातात आहे, मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या समितीच्या हातामध्ये आहे। म्हणजे प्रत्येक जे जाती धर्म आहेत त्यांचे ज्या पूजेचे ज्या ठिकाणी आपण धर्मस्थळ आहेत ते धर्मस्थळ आहेत ते त्यांच्याच हातात आहेत। पण या ठिकाणी आपण बघतो की जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते ब्राह्मणांच्या हातात आहे, ते सर्व ब्राह्मण लोक हँडल करतात। मग ते बुद्ध विहार आमच्या धम्मगुरूंच्या हातात का नाही? निश्चितच बौद्ध विहार जे आहे हे धम्मगुरूंच्या हातात मिळावं अशी मागणी आहे, काय सांगणार? मागणी आहे म्हणजे 1949 चा बीटी ऍक्ट आहे तो भारतीय राज्यघटना लागू होण्याच्या अगोदरचा आहे। भारतीय राज्यघटना 1949 लागू झाली, त्याच्यानंतर हे जो कायदा आहे, काळा कायदा आहे 1949 चा बीटी ऍक्ट, हा नेस्तनाबूत अगोदर झाला पाहिजे। तुम्ही काय सांगणार याबाबत? सर, सातत्याने सर्व धार्मिक संघटनांच्या बाबतीत बुद्ध विहार म्हणजे महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त झालं पाहिजे असं पद्धतीचं 1982 पासून 1998 पासून हे सगळं संपूर्ण चाललेलं आहे नागरिक धम्मचारांपासून। आणि हे आंदोलन सातत्याने होत असताना सर्व धर्माला ज्या पद्धतीने न्याय दिला जातोय आणि म्हणून आम्ही बौद्ध समुदायाचा आमची मागणी आहे की आमचं हे जे बुद्ध विहार आहे जिथे बुद्धांचं प्रत्यक्ष अस्तित्व होतं आणि जिथून बुद्धांनी शांतीचा संदेश संपूर्ण जगाला दिलेला आहे हे मुक्त झालं पाहिजे, हे बौद्धांच्या हातात असलं पाहिजे। आणि बौद्धांची एकूण तिथली जी न्याय प्रक्रिया आहे तिथे होणारे संपूर्ण जे कायदे आणि सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आहे हे शांती दूतांचे जे विचार आहे जगापर्यंत पोहोचवण्याचं पवित्र कार्य बौद्धांच्या हातून हो म्हणून आमच्या निश्चितच जे बौद्ध विहार जे आहे हे बौद्धांच्या हातामध्ये यावं, जसा सर्व धर्मीयांना न्याय आहे तोच बौद्ध विहारासाठी सुद्धा न्याय असावा अशी रास्त मागणी त्यांच्याकडून व्यक्त केली आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।